ऑफिसवरून आल्यावरती आज गेली होती मी प्रिन्सला घेण्यासाठी डायरेक्ट वरतीच, कारण कधीच मी त्याला घ्यायला जात नाही. पण आजकाल ना त्याची बॅग खूपच जड असते आणि त्याची मान पण दुखते, त्याच्यामुळे पाठ पण दुखते, त्याच्यामुळे मीच डायरेक्टली आज वरती गेले होते. तर तो इतका खुश झाला ना, तिकडूनच मला बघत होता. तर त्या आतू मला त्याची बॅग देत होत्या, त्याने त्याच्या हातात दिली आणि तो लगेच लावायला पण लागला. तर त्याला मी बोलली, नको नको बाळा, खूप जड आहे, ती बॅग मीच लावते. तर त्याला काय मी दिली नाही, कारण की खूप त्याची पाठ दुखत असती. तो मला सारखा नेहमीच सांगत असतो, खरंच खूप जड पण असते ती बॅग ॲक्च्युली. तर छान अशी तयारी करून मी आणि प्रिन्स चाललो आहे मठामध्ये. तर आज गुरुवार पण आहे आणि एकादशसुद्धा आहे. तर प्रिन्सने आणि मी छान अशी मॅचिंग केलं आहे. आणि कसं दिसतंय आम्ही कमेंट करून नक्की सांगा. माझ्याकडे एक असा टॅबलेट आहे. प्रिन्सला त्याच्या डॅडींनी काल घेऊन दिलं आहे टॅबलेट. तर तो कधीपासून सांगते, मम्मा तू लॉक चालू केल्यावरती मला सांग, मला आपल्या सगळ्या फॅमिलीला एक गंमत दाखवायची आहे. तर ती गंमत दाखवण्यासाठी तो मला कधीपासून म्हणत होता, आवर मम्मा पटकन आवर, मला पण एक गंमत दाखवायची आहे. तर त्यांनी दाखवली आताची एकदाची ती गंमत त्यांची. तर चलो आता मठामध्ये जाते. 8:30 वाजले. ऑफिसमधून येऊन आवरून वगैरे सगळ्या गोष्टी करून मग मी मठात चालली. त्याच्यामुळे मला वाटते उशीर झाला, पण चलो तरी पण आपण जातोय तिकडे. एकादश तर आज आहेच, तर आपण मठात तर नक्कीच जाणार आहोत, पण आपल्या घरातल्या स्वामींची सुद्धा पूजा करायला पाहिजे. तर प्रिन्सने छान दिवा वगैरे लावलेला आणि मी आणि प्रिन्स सगळे स्तोत्र बोलून आमच्या स्वामींची पूजा करत होतो, म्हणजे आमच्या घरातल्या स्वामींची पूजा करत होतो. तर पूजा वगैरे आटोपून झाल्यावरती प्रिन्स आणि मी निघालो सीधा मठामध्ये जायला. तर आज म्हटलं आपण थोडासा प्रसाद पण घेऊया. तर आम्ही केळी घेण्यासाठी थांबलो होतो. तर त्या काकी मला इतकं प्रेमाने सांगत होत्या, बाबा तू माझ्याकडे नाही केळी घेतली तरी चालेल, पण इथे गाडी नको लावू, कारण की इकडे जी गाडी होती ती रात्री कोणीतरी ठोकून गेलेलं आहे, तर तू गाडी खराब होण्यापेक्षा तू इथे गाडी नको. तर मी त्यांना सांगत होते, जाऊ द्या, 1च तर मिनिट लावायची आहे गाडी, तुम्ही पटकन द्या केळी, तर आम्ही पटकन निघू. तर त्यांचं पण पेमेंट वगैरे करून प्रिन्सने तर बनाना घेतला आणि मग आम्ही तिथून पण निघालो, कारण की आमच्या घराच्या खूप जवळ आहे मठ, त्याच्यामुळे तर जास्त दूर नाही आहे. तर आम्ही लगेचच पोचलो आणि प्रिन्स त्याची आमची चप्पल वगैरे इकडेच काढून आम्ही मठापाशी पण पोचलो होतो. तर चला म्हटलं, खूप लोक येतात आज गुरुवार आणि आम्ही उशिरा गेलेलो ॲक्च्युली, त्याच्यामुळे आम्हाला जास्तच उशीर. तर मी प्रिन्सला सांगत होती, आता तू माझे सगळे व्लॉग घे, व्हिडिओ काढून घे. पण तो बोलत होता, नाही मम्मा मी नाही काढणार. तर मी म्हटलं ठीक आहे, चल नको काढू, हे घे, चल बनाना आणि चल पटकन पुढे. तर आम्ही मठात पण एंट्री गेलो आतमध्ये. इतकं छान वाईब्स ना, म्हणजे आज काय माहीत नाही, मला अचानकच माझ्या मनामध्ये आलं आणि आज मी मठामध्ये गेलेली. तर तिथे गेलो आम्ही छान आतमध्ये, म्हणजे खूप लोक दर्शनासाठी येत होते, एवढा उशीर होऊन सुद्धा. बघा, हा आहे आमचा मोशीमधला श्री स्वामी समर्थ मठ मोशी. तर मी आधी जाऊन एक छान क्लिप घेतली, म्हणजे हा जो फेस आहे तो फेस बघून म्हणजे असं ना मला इतकं भावूक झाल्यासारखं झालं ना. मी तर पहिले 5 मिनटं जाऊन दर्शन न घेता फक्त त्यांनाच बघत होती. त्याच्यानंतर मग आम्ही दर्शन वगैरे घेऊन सगळं झाल्याच्या नंतर आम्ही तिथे जरा बसलेलो, कारण की डायरेक्ट दर्शन घेतल्याने आपण मठातून बाहेर पडायचं नसतं. तर आम्ही तिथे जरा 5-10 मिनटं बसून राहिलेलो. तर जे काय आम्हाला प्रसाद वगैरे मिळाला होता, प्रिन्स तो खात होता आणि मला पण देत होता. इतकं स्वीट होतं ना तो. तर असं शांत ते तिथे बसल्याच्यानंतर इतके पॉझिटिव्ह वाईब्स, इतकं छान, इतकं प्रसन्न. मी पहिल्यांदाच, म्हणजे मी आणि प्रिन्स पहिल्यांदाच, मी अगोदर जायची महादेवाच्या मंदिरामध्ये, पण आज मी कोणीही न येता फक्त मी आणि प्रिन्स आम्ही दोघंच मठामध्ये आलो होतो. आणि तिथे सगळे लोक थोडेसे फार ओळखीचे पण होते, काही बोलत होते. असं नाही का, म्हणजे कधी गेली नाही ना तर आपल्याला इतके लोक आपल्याशी बोलतात वगैरे, असं कधी माहीत पण नसते ह्या सगळ्या गोष्टी. तर छान वाटलं आज खरं तर मठामध्ये जाऊन. आणि प्रिन्स तर नेहमी जात असतो प्रतीक्षासोबत, कारण प्रतीक्षा नेहमी जात असते. तर तो मला सगळ्या गोष्टी सांगतो, मम्मा असं करायचं, मम्मा तसं करायचं, हे करायचं, ते करायचं. मी त्याला बोलली, चल मी दर्शन घेऊन येतो, तोपर्यंत तू इथे थांब. तर मग मी दर्शन वगैरे घेतलं आणि तिथून आम्ही बाहेर पडलो. तिथे एक छान डॉगी होता, म्हणजे हे खरं स्वामींचं दर्शन होते आपल्याला. आपण जेव्हा एखाद्या मुख्य प्राण्याजवळ तो इतका प्रेमाने फक्त आपल्याजवळ येतो, इतके लोक असताना तो आपल्याजवळ येतो, तर बापरे, त्याचा इतकं आनंद कशात नाही. तर प्रिन्स थोडासा घाबरत होता, पण काही नाही. पण ह्या मुख्य प्राण्याला बघून खरं तर स्वामींचं दर्शन झाल्यासारखं मला आज वाटलं. तर इथून आम्ही सीधा निघालो. तर
छान दर्शन झालं. गुरुवार असून पण मी उशीर आले त्याच्यामुळे जास्त गर्दी नव्हती. इतकं छान वाटतंय ना, छान वाटतंय ना. बाप काय रे प्रिंशू, आता काय बोलत होतास तू की इकडे तुला कधी आणू मी? नेक्स्ट मंथ मध्ये. पण तू मला का घेऊन आली इथं? नाही पण तू मगाशी काय बोलत होता ते सांग ना मला परत एकदा. म्हणजे तू काय बोलत होता मी तुला कधी घेऊन जाऊ इकडे? नेक्स्ट मंथ मध्ये. माझ्याकडे काय आल्यावरती? पैसे. माझ्याकडे पैसे आल्यावरती नेक्स्ट मंथ मध्ये घेऊन जाऊ तुला इकडे. इतकी समजदारी दाखवल्यावरती तर माझं मन खरंच राहवलं नाही. मग मी फायनली त्याला इथं घेऊन आली आहे. आता बघू हा माझा छोंडू मोंडू काय काय खेळतो तिकडे. हा आणि मला मस्ती करताना काय मस्ती करायची तुला? हा काय काय मी इतकी मस्ती करणार. खेळून टाकणार. पैसे नाही माझ्याकडे एवढे गेम खेळायला रे. खुशी घेतो. हा खुश करणार. थोडीशीच खेळतो. बापरे पण पाणीपुरी नाही वाटतं इकडं. मला कशासाठी आणलंय? खेळायला ना? नाही पाणीपुरी खायची. खेळायला पण ना? गेम्स तर खूप होते तिथे पण ना आम्ही जे कारणासाठी आलो होतो म्हणजे पाणीपुरी खायला आलो होतो तेच नव्हतं. तर तो बोलला की चल पाणीपुरी नाही आहे ना तर मला एक गेम खेळू दे. आणि जो काही कामाचा खेळ नाही ना तो गेम खेळायला मागत होता. तर म्हटलं ठीक आहे चल जाऊ दे काढू तिकीट आणि जा म्हटलं खेळायला. तर तिकीट काढलं आणि प्रिन्स गेला आतमध्ये जम्पिंग करायला. इतका त्याला कुठल्याही इतक्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळतो ना की मी एखाद्या वेळेला बोलली ना प्रिन्स हे नाही असं नाही तसं नाही ठीक आहे आता नाही मग नंतर एवढं नाही मग थोडंच दे असं नाही मग तसं. म्हणजे ना जे आहे जसं आहे तसं फक्त एकदा दोनदा नाटक करतो थोडंसं पण नंतर सगळ्या गोष्टींना लगेच ॲक्सेप्ट पण होतो. तर असं प्रिन्सने फक्त एकच गेम मी त्याला खेळवलं कारण मला खूप लेट झालं होतं. 9:30 पावणे 10 वाजत आले होते जवळजवळ आणि घरी जाऊन पण मला बाकीच्या गोष्टी आवरायच्या होत्या. तर त्याच्यामुळे मी त्याला एवढंच गेम खेळू दिला आणि त्याला म्हटलं चल आता जाऊयात घरी. तर कसा वाटला आमचा व्लॉग? तर चलो बाय बाय.